शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाबाबत सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आले। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर म्हणजेच राऊत कुटुंबांवर कौटुंबिक हिंसाचार आणि थेट जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत एका भोंदूबाबाला अटक सुद्धा केली आहे। हे प्रकरण केवळ एका हाय प्रोफाईल कुटुंबातील वादापुरते मर्यादित राहिलेले नाहीये, तर यामध्ये राजकीय दबाव, कौटुंबिक छळ आणि थेट अघोरी कृत्यांचे दावे केले गेल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच गंभीर वळण मिळाले। दुसरीकडे विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे कोट्यवधी रुपयांची मागणी आणि घटस्फोटाच्या केसचा वाद असल्याचा प्रतिदावा केला आहे। आज आपण या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी, गिरिजा राऊत यांनी केलेले खळबळजनक आरोप, विनायक राऊत यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि पोलिसांच्या कारवाईची संपूर्ण इनसाइड स्टोरी वस्तुनिष्ठ आणि सखोल पद्धतीने समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। गिरिजा राऊत यांनी थेट माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि राऊत कुटुंबाने गेल्या 7 वर्षात आपला कशा प्रकारे छळ केला याचा पाढाच वाचला। 2016 मध्ये एक विवाह जुळणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून गिरिजा आणि विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांचे सूत जुळले होते। त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये हा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला। गिरिजा यांचा मुख्य आरोप असा आहे की लग्नाच्या सुरुवातीपासूनच राऊत कुटुंबाने त्यांच्याशी खोटं बोलून त्यांचा विश्वासघात केला। सासरच्या लोकांचे राजकीय पाठबळ खूप मोठे असल्यामुळे आणि आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेपोटी आपण इतकी वर्ष तोंड दाबून छळ सहन करत राहिलो, असं त्यांनी सांगितलं। तक्रारीनुसार लग्न ठरवताना मुंबईचा स्वतःचा बंगला असल्याचे राऊत कुटुंबाने भासवलं होतं, परंतु प्रत्यक्षात लग्न झाल्यावर त्यांना मुंबईतील एका झोपडपट्टी वजा भागात असणाऱ्या घरात राहावे लागले। लग्नानंतर पती गिरीश राऊत यांनी वैवाहिक संबंध ठेवण्यास सतत टाळाटाळ केली, असा थेट आणि वैयक्तिक आरोप गिरिजा यांनी केला आहे। जेव्हा त्यांनी याविषयी पतीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, तसेच मानसिक आणि शाब्दिक छळ करण्यात आला, असं गिरिजा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात खळबळजनक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर भाग म्हणजे गिरिजा राऊत यांच्यावर सासरच्या लोकांकडून केलेले कथित अघोरी उपचार। गिरिजा यांनी सांगितलं की डिसेंबर 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर सप्टेंबर 2018 पर्यंत त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते। या विषयावर दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा केली होती आणि गणपती उत्सवानंतर यावर योग्य तो मार्ग काढू असं ठरलं होतं, परंतु गणपती उत्सव संपून आल्यानंतर पती गिरीश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहेत, ही गोष्ट लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी वेगळाच मार्ग अवलंबला, असा गिरिजा यांचा आरोप आहे। सप्टेंबर 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या कालावधीत त्यांच्यावर सातत्याने अघोरी कृत्य आणि जादूटोणा सारखे प्रकार केले गेले, असा दावा त्यांनी केलाय। गिरिजा यांच्या आरोग्याच्या समस्या म्हणजेच हायपोथायरॉइड असताना त्यांना जबरदस्तीने अँटी डिप्रेशनची औषधे दिली जात होती, तसंच त्यांना कोकण पट्ट्यातील वेगवेगळ्या भोंदूबाबांकडे नेले जात होते। पत्रकार परिषदेत गिरिजा यांनी सांगितलंय की काही बाबा त्यांच्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवत होते, तर काही जण कणकेच्या बाहुल्या आणि मांसाचे तुकडे अंगावरून उतरून उतारे करत होते। त्यांचे न धुतलेले कपडे आणि डोक्याचे केस ओढून भोंदूबाबांना दिले जायचे। इतकेच नाही तर देवी समोरील अंगारा एका पेलाभर पाण्यात टाकून ते पाणी त्यांना बळजबरीने पाणी दिले जायचे। या संपूर्ण कृत्यांमध्ये सिंधुदुर्ग येथील काजीबाबा आणि फिरोज बाबा या 2 भोंदूबाबांचा थेट सहभाग होता, असा गंभीर आरोप त्यांनी तक्रारीत केलाय। गिरिजा राऊत यांनी केवळ अघोरी कृत्यांचेच आरोप केले नाही, तर सासरच्या लोकांकडून त्यांच्यावर कशा प्रकारे राजकीय दबाव आणला जात होता यावरही प्रकाश टाकलाय। विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह दुसऱ्या घरात राहतात आणि ते केवळ वर्षातून 2दा म्हणजेच घरात घट बसवण्याच्या दिवशी आणि घट उठवण्याच्या दिवशीच यायचे, असा दावा सुनेने केलाय। विनायक राऊत यांनी कुटुंब प्रमुख म्हणून कधीही आपली जबाबदारी पार पाडली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। छळाची परिसीमा गाठली गेल्याचे सांगताना गिरिजा म्हणाल्या की पती गितेशने त्यांना मारहाण करताना स्पष्ट शब्दात धमकी दिली होती। गितेश म्हणाला होता की माझ्या वडिलांनी निवडणुकीसाठी 2 कोटी रुपये लावले आहेत।
जर तुझ्या वागण्यामुळे किंवा या प्रकारांमुळे त्यांची समाजात आणि राजकारणात असलेली प्रतिमा इमेज खराब झाली तर मी तुझे काय करीन हे लक्षात ठेव. याद राख, या राजकीय वजनामुळेच आपण इतकी वर्ष पोलिसात जाण्याचे धाडस करू शकलो नाही, कारण आपल्याला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची भीती वाटत होती, असे गिरिजा यांनी नमूद केले आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपल्यावरील आणि कुटुंबावरील सर्व आरोपांचे पूर्णपणे खंडन केले. त्यांनी सुनेचे सर्व दावे फेटाळून लावत या प्रकरणाला कायदेशीर आणि आर्थिक वादाचा रंग असल्याचे सांगितलंय. राऊत यांनी सांगितलंय की त्यांचा मुलगा गीतेश आणि सून गिरिजा हे गेल्या 3 वर्षापासून एकत्र राहतच नाहीत. जर हे कथित अघोरी कृत्य 2018 ते 22 दरम्यान घडले होते तर मग 2026 उजाडेपर्यंत म्हणजे तब्बल 4 वर्ष ही तक्रार का दाखल केली जात आहे? यातच काहीतरी काळबेरा आहे. गिरिजा यांनी स्वतः मान्य केलं आहे की जेव्हा या गोष्टी घडत होत्या तेव्हा तिथे आई वडील तिच्यासोबत होते. जर आई वडिलांच्या संरक्षणात असताना असे अघोरी प्रकार घडत होते तर त्यांनी त्याच वेळी पोलिसात धाव का नाही घेतली? त्यांना कोणी रोखलं होतं? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय. विनायक राऊत यांच्या दाव्यानुसार गिरिजा यांनी गेल्या महिन्यात न्यायालयात अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज केलाय. या केसच्या अनुषंगाने दोनही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीसाठी बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये गिरिजा यांच्या बाजूने प्रचंड मोठ्या मागण्या करण्यात आल्या होत्या. दरमहा खर्चासाठी 5 लाख रुपये, 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मानसिक नुकसान भरपाई म्हणून मुंबई किंवा ठाण्यात 3 BHK 3 रूमचे फ्लॅट किंवा एक अद्ययावत ऑटोमॅटिक गाडी. विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय की या आवाजवी मागण्या पूर्ण करणे आमच्यासाठी अशक्य होते. आम्ही या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. म्हणूनच दबाव तंत्राचा भाग म्हणून आणि आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी सुनेने हा खोटा छळ आणि जादूटोण्याचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही कोणत्याही अघोरी पंथांचे पालन करत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या कुटुंबाची बाजू न्यायालयात मांडणार असल्याचे स्पष्ट केलंय. गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कौटुंबिक हिंसाचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार एकूण 7 जणांविरोधात FIR दाखल केलाय. या 7 आरोपींमध्ये विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा गीतेश राऊत आणि प्रकरणाशी संबंधित 2 भोदूबाबांचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्यांनी वेगाने चक्र फिरवत या प्रकरणातील पहिल्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. फिरोज शेख म्हणजेच फिरोज बाबा असे या अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे. पोलिसांनी फिरोज शेख याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोनही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी ॲडव्होकेट सागर कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेव्हा संशयित ठिकाणी पंचनामा केला आणि आरोपी फिरोज शेखला अटक केली तेव्हा पोलिसांना त्याच्याकडून जादूटोण्यासाठी वापरले जाणारे लिंबू, काळे रंगीत धागे, दोरे आणि पूजेचे इतर अघोरी साहित्य आढळून आले. हे साहित्य पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये समाविष्ट केले आहे. या प्रकरणातील दुसरा भोंदूबाबा, ज्याचे नाव आहे काजीबाबा, जो की सिंधुदुर्गामधला आहे, त्याचं नाव सांगण्यात येत आहे, तो सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांनी 2 विशेष पथकं कोकणात रवानी केली आहेत. पोलीस आता फिरोज शेखची कसून चौकशी करत असून यातून आणखी काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वादाची ही इनसाइड स्टोरी अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि गंभीर आहे. एका बाजूला एका महिलेने लावलेले अमानुष छळ आणि अघोरी कृत्यांचे आरोप आहेत, ज्याला पुष्टी देणारे काही प्राथमिक पुरावे आणि भोंदूबाबाची अटक पोलिसांकडून झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला घटस्फोटाच्या केसमध्ये कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यासाठी राजकीय नेत्याला टार्गेट केले जात असल्याचा सासरच्या मंडळींचा प्रतिदावा आहे. 23 जुलै रोजी या प्रकरणाची न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी न्यायालयीन प्रक्रियेतच स्पष्ट होईल. मात्र 21व्या शतकातही सुशिक्षित आणि राजकीयदृष्ट्या उच्चपदस्थ कुटुंबांमध्ये जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचे आरोप होणं ही संपूर्ण समाजाला अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? सून गिरिजा यांनी लावलेले हे आरोप खरोखरच सत्य आहेत की विनायक राऊत म्हणतात त्याचप्रमाणे हा केवळ पैशांसाठी रचलेला कट आहे? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.